नमस्कार, मी नम्रता. आपलं स्वागत आहे नम्रता वाघ कुमार कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण या यूट्यूब चॅनलमध्ये मराठी व्याकरण हा घटक अभ्यासत आहोत. यामध्ये आपण कोणकोणते घटक अभ्यासणार आहोत किंवा आपला अभ्यासक्रम काय असेल तर ते आज आपण समजून घेणार आहोत. पहिला घटक आपला असेल तो म्हणजेच वर्ण. कोणता घटक असेल तर वर्ण किंवा वर्णमाला. दुसरा घटक आपला असेल तो म्हणजे संधी. संधीचे प्रकार पडतात स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. डिटेलमध्ये हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. यानंतर तिसरा घटक असेल तो म्हणजेच शब्दांच्या जाती. तिसरा घटक आपला असेल तो म्हणजेच शब्दांच्या जाती. यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय हे आपण अभ्यासणार आहोत. हे उपघटक आपण या घटकमध्ये अभ्यासणार आहोत. यानंतर चौथा घटक आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजेच नामाचे विकरण. यामध्ये आपण उपघटक अभ्यासणार आहोत ते म्हणजेच लिंग विचार, वचन विचार, विभक्ती आणि सामान्य रूप. लिंग विचार, वचन विचार, विभक्ती आणि सामान्य रूप हे 4 उपघटक आपण या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. पाचवा घटक आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजेच क्रियापदाचे काळ. इंग्रजीमध्ये आपण त्यांना टेन्स म्हणतो, क्रियापदाचे काळ. यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती असेल वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असे काळाचे प्रकार पडतात. त्यांचे उपप्रकार देखील आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. आपला पुढील घटक असेल तो म्हणजेच 6वा घटक. पुढील घटक असेल आपला तो म्हणजेच वाक्याचे प्रकार. वाक्याचे प्रकार एकूण 3 आहेत. आपल्याला माहित देखील असतील. पहिला प्रकार आहे केवल वाक्य, दुसरा आहे मिश्र वाक्य आणि तिसरा आहे संयुक्त वाक्य. आपण 10वीला असताना व्याकरणामध्ये हे अभ्यासलं असेल आणि आपल्याला आठवत देखील असेल. यानंतर 7वा घटक आहे तो म्हणजेच वाक्यपुत्थकरण. वाक्यपुत्थकरण हा घटक आपण अभ्यासणार आहोत. यानंतर आपण 8वा घटक अभ्यासणार आहोत तो म्हणजेच प्रयोग. प्रयोग हा घटक सर्वच एक्झाममध्ये महत्त्वाचा असतो आणि अभ्यासने हे देखील आपल्याला महत्त्वाचे आहे. यामध्ये कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग असे प्रयोगाचे 3 मुख्य प्रकार पडतात. यानंतर आपला 9वा घटक असेल तो म्हणजेच समास. समासाचे मुख्य 4 प्रकार आहेत. पहिला आहे तो म्हणजेच अव्ययीभाव समास, दुसरा समास आहे तो तत्पुरुष समास, तिसरा समासाचा प्रकार आहे तो म्हणजे द्वंद्व समास आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे बहुवीर्य समास. आपल्याला समासाचे प्रकार आता फक्त ऐकायचे आहे. जेव्हा आपण अभ्यासणार आहोत तेव्हा ते डिटेलमध्ये पाहणार आहोत तेव्हा त्यांचे नाव आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते पाहणार आहोत. यानंतर आपला पुढील घटक असेल तो म्हणजेच अलंकार. कोणता घटक असेल तर अलंकार. अलंकार हा घटक सर्वच एक्झाममध्ये महत्त्वाचा असतो. यासाठी आपण जास्तीत जास्त उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत किंवा कीवर्ड्सनुसार आपण कशा पद्धतीने अलंकार ओळखायचं हे देखील पाहणार आहोत. त्यानंतर आपला पुढील घटक असेल तो म्हणजेच काव्याचे रस. यानंतर आपण पाहणार आहोत 12वा घटक शुद्ध लेखनाचे नियम. शुद्ध लेखनाचे नियम. शुद्ध लेखनाचे नियम आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण मराठी व्याकरणाचा पेपर लिहत असू किंवा मराठी निबंध लिहत असू त्यावेळेस आपल्याला शुद्ध लेखनाचे नियम माहीत असणं महत्त्वाचं आहे. तसेच अनेक एक्झाममध्ये शुद्ध शब्द ओळखा किंवा शुद्ध शब्द कोणता असा प्रश्न येत असतो. तेव्हा आपल्याला शुद्ध लेखनाचे नियम माहीत असणं महत्त्वाचं आहे.
त्यानंतर आपण पुढील घटक अभ्यासणार आहोत तो म्हणजेच विरामचिन्हे. कोणता घटक अभ्यासणार आहोत तर विरामचिन्ह. विरामचिन्हांचा अभ्यास का करणं महत्त्वाचं आहे? जेव्हा आपण मराठी व्याकरणाचा वापर करतो किंवा मराठी लिखाण करतो, जेव्हा आपण MPSCची परीक्षा देत असणार तेव्हा विरामचिन्ह वापरून आपण एखादी वाक्य जास्त कसं इफेक्टिव्ह दिसेल किंवा कशा पद्धतीने मांडता येईल हे आपल्याला विरामचिन्हांमुळे कळतं. आपला विचार हा स्पष्टपणे आपल्याला जर मांडायचा असेल तेव्हा आपल्याला विरामचिन्ह कसे आणि कुठे कशा पद्धतीने वापरले पाहिजे हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण विरामचिन्हे हा घटक देखील अभ्यासणार आहोत. यानंतर आपण शब्दसंग्रह देखील घेणार आहोत. पुढचा घटक किंवा पुढचा पाठ असेल तो म्हणजेच आपला शब्दसंग्रह. शब्दसंग्रह हा घटक सर्वच एक्झाममध्ये महत्त्वाचा आहे. TCS पॅटर्नमध्ये, IBPS पॅटर्नमध्ये किंवा MPSCची परीक्षा असतो, यामध्ये शब्दसंग्रह आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. यामध्ये कोणकोणते घटक येतात तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शुद्ध शब्द ओळखा किंवा शुद्ध शब्द असे प्रश्न आपल्याला शब्दसंग्रह यावर आधारित असतात. म्हणून आपण हा घटक देखील अभ्यासणार आहोत. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी हे घटक आपण देखील अभ्यासणार आहोत. आणि मराठी व्याकरण यामध्ये जो तिसरा घटक असतो तो म्हणजेच उतारे वाचा किंवा उतारे वाचून उत्तर शोधून प्रॉपर लिहा किंवा योग्य उत्तरे लिहा. म्हणून उतार्यांसाठी आपण स्वतः जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. यासाठी उतारे वाचताना आपण कोणत्या शब्दांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे किंवा उतारे सोडवताना सुरुवातीला प्रश्न घ्यायला पाहिजे की उतारा वाचला पाहिजे हे देखील आपण पाहणार आहोत. यानंतर आपण निबंध लेखनाचे नियम देखील घेणार आहोत. निबंध कशा पद्धतीने लिहिला पाहिजे हे देखील आपण पाहणार आहोत. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे सारांश लेखन. काय पाहणार आहोत तर सारांश लेखन किंवा समरी. एकूण 3 भागांमध्ये हा अभ्यास असेल आपला. सुरुवातीचा जो भाग असेल तो म्हणजेच व्याकरण. व्याकरणामध्ये वर्ण किंवा वर्णमाला, त्यानंतर संधी, त्यानंतर तिसरा प्रकार आपला असेल तो म्हणजे शब्दांच्या जाती. यामध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय हे उपघटक अभ्यासणार आहोत. तसेच नामाचे विकरण, यामध्ये आपण लिंग विचार, वचन विचार, विभक्ती आणि सामान्य रूप हे उपघटक अभ्यासणार आहोत. यानंतर आपला 5वा घटक असेल तो म्हणजेच क्रियापदाचे काळ. यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, त्यांचे उपप्रकार देखील पडत असतात, हे आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. यानंतर 6वा घटक असेल तो म्हणजेच वाक्याचे प्रकार. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य काय असतं ते आपण समजून घेणार आहोत. यानंतर 7वा घटक असेल तो म्हणजेच आपला वाक्य पृथक्करण. 8वा घटक असेल तो म्हणजेच प्रयोग. 9वा घटक असेल तो म्हणजे आपला समास. 10वा घटक असेल तो आपला अलंकार. 11वा घटक असेल आपला काव्याचे रस आणि 12वा घटक असेल तो म्हणजे शुद्ध लेखनाचे नियम. 13वा घटक असेल आपला विरामचिन्हे. हे आपलं व्याकरण या भागांमधील अभ्यासक्रम आहे. तसेच दुसरा भाग असेल तो म्हणजे शब्दसंग्रह. शब्दसंग्रहामध्ये आपण समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शुद्ध शब्द यांचा सराव करून घेणार आहोत. तसेच तिसरा जो भाग आहे यामध्ये आपण उतारे, सारांश, निबंध याबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्याला मराठी व्याकरणात कोणकोणता अभ्यास करायचा आहे किंवा 3 भागांमध्ये आपण हा अभ्यास करणार आहोत यासाठी आपण तयारी करत आहोत. त्यामुळे आपण रोज वर्ण म्हणजे काय, वर्णमाला, संधी हे जो अभ्यासक्रम आहे तो लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यानुसार
आपण यामधील जे पॉइंट्स आहे ते योग्य पद्धतीने लक्षात ठेवू शकतो आणि कोणत्याही परीक्षेला केव्हाही गेलं तरी आपण एकदाच अभ्यास केलेला असेल किंवा 2-3 वेळेस रिव्हिजन केली असेल आणि केव्हाही एक्झाम दिली तरी आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकू असा आपण अभ्यास करणार आहोत. समजलं असेल आपल्याला मराठी व्याकरण यामध्ये कसा अभ्यासक्रम आहे किंवा कोणता अभ्यासक्रम आहे. MPSC मध्ये हे 3 भाग असतात. जेव्हा आपण सरळ सेवा देत असतो तेव्हा फक्त 2च घटक असतात, ते म्हणजे व्याकरण आणि शब्दसंग्रह. यामध्ये आपल्याला समजलं असेल की मराठी व्याकरणामध्ये फक्त एवढेच घटक असतात. मराठी व्याकरण हा विषय खूप सोपा आहे. जर आपण अभ्यास केला तर योग्य पद्धतीने अचूकरित्या आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास केला तर आपण आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो. आपल्याला समजलं असेल आपण आपल्या कोर्समध्ये कशा पद्धतीने अभ्यास करणार आहोत किंवा आपण आउट ऑफ मार्क्स कसे मिळवणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.